Students, derivatives of logarithmic function and derivatives of implicit functionचा स्टडी केल्यानंतर एक्झरसाइज 1.3 मधील क्वेश्चन नंबर फर्स्ट, सेकंड, थर्ड and fourth we have completed. Now see the question number 5. It is depending on logarithmic function as well as implicit functions. If log of x plus y is equal to log of xy plus p, where p is constant, we have to show that dy by dx is equal to minus y square upon x square. मग आपल्याला या ठिकाणी काय सांगितलंय, लॉग ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू लॉग इंटू ब्रॅकेट एक्स वाय प्लस पी. मात्र हा पी कसा आहे, कॉन्स्टंट आहे. आणि आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. पहिलं काम मी काय केलं, लॉग ऑफ एक्स प्लस वाय याच्यात काही चेंज होत नाही, पण या ठिकाणी लॉगॅरिथमचा रूल आपण यूज करू शकतो. काय आलं मग, लॉग एक्स प्लस लॉग वाय प्लस पी. आता आपण डिफरन्सिएशन घेऊया, डिफरन्सिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग ऑफ एक्स प्लस वाय कोणत्या फॉर्मॅट बसला, लॉग एफ ऑफ एक्स. काय सांगतो, 1 अपॉन एक्स प्लस वाय. डी बाय डी एक्स ऑफ कोणाचा, एक्स प्लस वायचा. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, लॉग वायचा 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स, आणि पुढच्या कॉन्स्टंटचा 0. अजून इथं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे 1 अपॉन एक्स प्लस वाय ॲज इट इज. ब्रॅकेटमध्ये दोन टर्म आहेत, दोन्ही सेपरेट आहेत. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स. मग लास्ट एक्झाम्पल्समध्ये पाहिल्याप्रमाणे ह्या एक्स प्लस वायने आतमध्ये मल्टिप्लाय करावं लागेल. मग पहिली टर्म काय आली, 1 अपॉन एक्स प्लस वाय प्लस 1 अपॉन एक्स प्लस वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्सच्या दोन टर्म आलेत, ही या बाजूला घ्या, ही पलीकडे टाकली आपण. 1 अपॉन एक्स प्लस वाय डी वाय बाय डी एक्स मायनस 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्स मायनस 1 अपॉन एक्स प्लस वाय. काय कॉमन काढलं आपण, डी वाय बाय डी एक्स. ब्रॅकेटमध्ये काय आलं, 1 अपॉन एक्स प्लस वाय मायनस 1 अपॉन वाय इज इक्वल टू 1 अपॉन एक्स मायनस 1 अपॉन एक्स प्लस वाय. डिनॉमिनेटर आपण इक्वलाइज केला, ह्या वायने इकडं मल्टिप्लाय केला वाय, मायनस एक्सने 1ला मल्टिप्लाय केलं एक्स मायनस वाय अपॉन वाय इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय दॅट इज इक्वल टू एक्सने 1ला मल्टिप्लाय केलं एक्स वाय मायनस एक्स अपॉन एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय. सिम्प्लिफाय केलं, वाय अँड वाय कॅन्सल. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस एक्स अपॉन वाय इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय इज इक्वल टू वाय अपॉन एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय. ही टर्म पलीकडे शिफ्ट करा. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय अपॉन एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय इंटू मायनस वाय अपॉन वाय इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय अपॉन मायनस एक्स. हा आणि हा ब्रॅकेट कॅन्सल झाला, वाय इंटू वाय, वाय स्क्वेअर एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर दॅट इज मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. हेन्स प्रूफ. क्वेश्चन 5 नंबर सेकंड, लॉग एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब बेस इज गिवन 10 is equal to 2. Show that dy by dx is equal to minus dy by dx is equal to minus 99 x square upon 101 y square.
जे दिलेलं फंक्शन आहे ते तर आपल्याला सुरुवातीला लिहावं लागेल लॉग एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब बेस सांगितला आहे 10 इज इक्वल टू 2. मग असा प्रॉब्लेम आल्यानंतर आपण लास्ट लेक्चरमध्ये काय केलं होतं, कन्व्हर्टिंग इन एक्सपोनंट फॉर्म. मग त्याला एक्सपोनंट फॉर्म किंवा इंडिसियल फॉर्म असं सुद्धा आपण म्हणू शकतो. मग हा जो बेस आहे तो इकडं बेस होतो, हा इंडेक्सला जातो, लॉग इलिमिनेट होतो, एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. 10 स्क्वेअर इज 100. एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 100. परत आपण याचा डिनॉमिनेटर किती घेतो, 1. पुढच्या स्टेपला आपण काल काय केलं होतं, बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो एक्स क्यूब मायनस वाय क्यूब प्लस एक्स क्यूब प्लस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब मायनस वाय क्यूब मायनस एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 100 प्लस 1 अपॉन 100 मायनस 1. वाय क्यूब इलिमिनेट झाला, 2x क्यूब. पुढं एक्स क्यूब हा निगेटिव्ह एक्स क्यूब, ब्रॅकेट ओपन केल्यानंतर कॅन्सल होईल. हा वाय क्यूब निगेटिव्ह आहे, हा वाय क्यूबसुद्धा निगेटिव्ह, दॅट इज मायनस 2y क्यूब इज इक्वल टू 101 अपॉन 99. दिस टू कॅन्सल, हा मायनस पलीकडे शिफ्ट केला, एक्स क्यूब अपॉन वाय क्यूब इज इक्वल टू मायनस 101 अपॉन 99. याला आपण इथंच इक्वेशन फर्स्ट मुद्दाम देऊन ठेवूया, पुढं कुठंतरी आपणाला लागेल. टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड्स. एक्स क्यूबचं क्यूब रूट एक्स, वाय क्यूबचं क्यूब रूट वाय, मायनसचं क्यूब रूट मायनस, आणि क्यूब रूटमध्ये 101 अपॉन 99. इथं आल्यानंतर आपण घेतोय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. या ठिकाणी काय बसवलं होतं लास्ट लेक्चरमध्ये, यू अपॉन व्ही, वाय ॲज इट इज, डी वाय डी एक्स ऑफ एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 1, मायनस एक्स ॲज इट इज, वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स अपॉन वाय स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. हा वाय स्क्वेअर आपण पलीकडे शिफ्ट करतो, y मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 0. मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स पलीकडे टाकला, एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय अँड डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. मग डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय अपॉन एक्स प्रूफ झालं नाही. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, मायनस 99 एक्स स्क्वेअर अपॉन 101 वाय स्क्वेअर प्रूफ करायचा आहे. मग आपल्याकडे जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कोणाची आहे, एक्स क्यूब अपॉन वाय क्यूबची आहे. काय आहे व्हॅल्यू, मायनस 101 अपॉन 99. पण इथं क्यूब आहे. मग मी काय केलं, या ठिकाणी ॲडजस्टमेंट केली, वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर, आणि पुन्हा माघारी देताना एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर, वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर, फक्त ॲडजस्ट केला. मग वाय इंटू वाय, वाय स्क्वेअर काय झाला, वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब इंटू एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर. वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब आला. आपल्याकडे व्हॅल्यू एक्स क्यूब अपॉन वाय क्यूबची आहे. काय आहे व्हॅल्यू, मायनस 101 अपॉन 99. आपल्याला उलटी व्हॅल्यू टाकायची आहे, दॅट इज वी कॅन पुट मायनस 99 अपॉन 101, आणि हा न्यूमरेटरचा एक्स स्क्वेअर, डिनॉमिनेटरचा वाय स्क्वेअर. अशा पद्धतीचे लास्टची ॲडजस्टमेंट करावी लागते. क्वेश्चन नंबर 3 सेम केस आहे, यू कॅन राईट. नंबर 4, इफ e raised to x plus e raised to y is equal to e raised to x plus y, then we have to show that dy by dx is equal to minus e raised to y minus x. Given e raised to x plus e raised to y is equal to e raised to x plus y.
डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ई रेस टू एक्सचा डेरिटिव्ह ई रेस टू एक्स, ई रेस टू वायचा डेरिटिव्ह ई रेस टू वाय इंटू डी वाय बाय डी एक्स, ई रेस टू एक्स प्लस वाय. म्हणजे कशात बसवणार आपण? ई रेस टू एफ ऑफ एक्समध्ये. ई रेस टू एक्स प्लस वाय, दॅट इज अगेन डी वाय डी एक्स ऑफ एक्स प्लस वाय. ई रेस टू एक्स, ई रेस टू वाय डी वाय बाय डी एक्स, ई रेस टू एक्स प्लस वाय, एक्सचा डेरिटिव्ह 1, वायचा डी वाय बाय डी एक्स. हे ई रेस टू एक्स प्लस वायने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, ई रेस टू एक्स प्लस वाय प्लस ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. नेहमीप्रमाणे आपल्याला डी वाय बाय डी एक्सच्या टर्म एकत्र पाहिजेत आणि राहिलेल्या टर्म राईट हँड साईडला. ई रेस टू वाय डी वाय बाय डी एक्स मायनस ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस वाय मायनस ई रेस टू एक्स. कॉमन काय घेतलं आपण? डी वाय बाय डी एक्स. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं? ई रेस टू वाय, ई रेस टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस वाय मायनस ई रेस टू एक्स. तुम्ही काय करता पुढं? हा ब्रॅकेट पलीकडे टाकताय. ठीक आहे, टाकला. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस वाय मायनस ई रेस टू एक्स अपॉन ई रेस टू वाय मायनस ई रेस टू एक्स प्लस वाय. तुम्हाला तुमचं प्रूफ मिळालं का? नाही. मग आपणाला या ठिकाणी काय करावं लागतं? तर जे ओरिजिनल इक्वेशन आहे त्या इक्वेशनला इक्वेशन नंबर फर्स्ट द्यावं लागतं. मग इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये ई रेस टू एक्स प्लस वायची व्हॅल्यू काय आहे बघा. ई रेस टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय. मग आत्ता ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ई रेस टू एक्स प्लस वाय दिसतोय, यू कॅन पुट ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय मायनस ई रेस टू एक्स. सेम केस डिनॉमिनेटरला ई रेस टू वाय मायनस ब्रॅकेट पुट केली मी ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय, ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय मायनस ई रेस टू एक्स, ई रेस टू वाय मायनस ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू वाय, ई रेस टू एक्स कॅन्सल, ई रेस टू वाय मायनस ई रेस टू वाय कॅन्सल, ई रेस टू एक्स. लॉज ऑफ इंडायसेस यूज करा, मायनस ई रेस टू वाय मायनस एक्स. हेन्स प्रूफ. नंबर 5, साइन इनवर्स एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5 अपॉन एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5 इज इक्वल टू पाय बाय 6. We have to show that dy by dx is equal to x raised to 4 upon 3 y raised to 4. नेहमीप्रमाणे जे गिव्हन आहे ते आपण मांडलं. x raised to 5 y raised to 5 x raised to 5 प्लस y raised to 5 इज इक्वल टू पाय बाय 6. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं? हा साइन इन्व्हर्स पलीकडे शिफ्ट केला. x raised to 5 y raised to 5 upon x raised to 5 plus y raised to 5 is equal to sin pi by 6. Pi by 6 means 30 degree and sin 30 is 1/2. It's okay. X raised to 5 y raised to 5 x raised to 5 plus y raised to 5 is equal to 1/2. या स्टेप नंतर आपण काय केलं होतं? बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो. मग कशी करायची हे पण शिकलो. एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5 याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे? एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5, एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5 मायनस एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5 इज इक्वल टू 1 प्लस 2 अपॉन 1 मायनस 2. हा ब्रॅकेट पुढच्या स्टेपला आपण ओपन केला
तर x⁵ निगेटिव्ह होतो, त्याचबरोबर y⁵ सुद्धा निगेटिव्ह होतो. त्यानंतर पुढं काय होतं, y⁵ न्यूमरेटरला इलिमिनेट होतो, डिनॉमिनेटरला x⁵ ने इलिमिनेट होतो. x⁵ हाऊ मेनी टाइम्स, 2 टाइम्स 2x⁵ मायनस 2y⁵ इज इक्वल टू 3/-1. These two cancel, this minus and this minus gets plus x⁵ is equal to 3. मग स्क्वेअर असताना आपण स्क्वेअर रूट घेतलं, क्यूब असताना क्यूब रूट घेतलं. आता काय करणार आपण, 5th रूट घेतला. x/y इज इक्वल टू 5th रूट. माहीत आहे तुम्हाला कसं मांडायचं, 3. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता 6-7 प्रॉब्लेम झाले आपले. x/y आला की तुम्हाला माहीत आहे काय येतं, dy/dx इज इक्वल टू y/x येतो. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर सेकंड ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स ॲज इट इज वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx अपॉन y². कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, हा y² आपण पलीकडे टाकला. y मायनस एक्स dy/dx इक्वल टू 0, याला पलीकडे टाकला. x dy/dx इज इक्वल टू y अँड dy/dx इज इक्वल टू y/x. मग ज्या पण वेळी आपणाला x/y इज इक्वल टू कॉन्स्टंट येतो तेव्हा dy/dx इज इक्वल टू y/x येतो, हे माहीतच झालं आहे आपणाला. पण आपणाला आत्ता प्रूफ काय करायचं आहे, dy/dx इज इक्वल टू वेगळंच काहीतरी प्रूफ करायचं आहे. काहीसुद्धा अडचण नाही. आता हे प्रूफ कसं करणार, फक्त ॲडजस्टमेंट करायचे असतात, पाठीमागं कुठंतरी ह्या गोष्टी असतात आपल्याकडं. मग y/x होता, तो मी काय केला, y⁵ अपॉन x⁵. वायचा इंडेक्स 1 होता, तो 5 घेतला. म्हणजेच माघारी देताना डिनॉमिनेटरला किती द्यावं लागेल, 4. सेम केस x⁴ y⁴ तुम्हाला ॲडजस्ट झाला, मिळाला. राहिला प्रश्न फक्त याचा, y⁵ अपॉन x⁵. x⁵ अपॉन y⁵ किती आहे, 3. उलटा केला तर 1/3. दॅट इज x⁴ अपॉन 3y⁴. हेन्स प्रूफ. अशा छोट्या छोट्या ॲडजस्टमेंट आपणाला कराव्या लागतात. नाव नंबर 6, इफ x⁴ is equal to e⁻x minus y, then we have to show that dy/dx is equal to log x upon 1 plus log x bracket square. काय आहे आपलं गिव्हन, x⁻y is equal to e⁻x minus y. आता x⁻y आहे म्हणजे फंक्शन फंक्शन आहे. काय शिकलो आपण, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. काय भेटलं तुम्हाला, लॉग x⁻y लॉग e⁻x minus y. करावंच लागेल. लॉगचा इंडेक्स हा त्याचा काय असतो, कोइफिशियंट. y log x इज इक्वल टू x मायनस y इंटू लॉग ई. पण ह्या लॉग ईची व्हॅल्यू किती असते, 1 असते. y log x इज इक्वल टू x मायनस y. पुढं मी काय केलं, हा y या बाजूला घेतला. y log x प्लस y इज इक्वल टू x. कॉमन काय निघाला, y. ब्रॅकेटमध्ये काय राहिला, log x प्लस 1 इज इक्वल टू x. हा पलीकडे टाका, y इज इक्वल टू x अपॉन log x प्लस 1. आणि मग आता सरळ सुटसुटीत आपलं डेरिव्हेटिव्ह, yचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. या ठिकाणी तुम्ही काय यूज करणार, u/v. आणि u/v यूज केला की तुमच्या लक्षात येते डिनॉमिनेटरला आहे log x प्लस 1. u/v घेतल्यानंतर log x प्लस 1 ब्रॅकेटचा काय होतो, स्क्वेअर होतो. येईल तुम्हाला हे. नंबर 7, इफ y इज इक्वल टू √√ cos x प्लस √√ cos x प्लस √√ cos x अप टू इन्फिनिटी, then we have to show that dy/dx is equal to sin x upon 1 minus 2y. What is our given, y is equal to √√ cos x plus √√
cos x प्लस अंडर स्क्वेअर रूट cos x प्लस अप टू इन्फिनिटी. आता हा प्रॉब्लेम एंट्रन्सच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. जेव्हा पण तुमचा प्रॉब्लेम इन्फिनिटीचा प्रॉब्लेम असेल त्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये यातली फक्त पहिली टर्म cos x ठेवायची जी काय असेल ती, प्लस पुढचा जो पार्ट आहे तो किती कन्सिडर करायचा आपल्याला, y. का कन्सिडर करायचा, y इज इक्वल टू रूट ऑफ कॉस एक्स, रूट ऑफ कॉस एक्स, रूट ऑफ कॉस एक्स अप टू इन्फिनिटी. मग मी इथून स्टार्ट केला, इट इज अगेन y. का तर इन्फिनिटी म्हणजे कुठं संपणार आहे हे माहीतच नाही आपल्याला. आणि मग आपणाला काय करायचं याचं ऑन स्क्वेअरिंग बोथ साईड. वाय स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर घेतल्यानंतर कॉस एक्स प्लस वाय, हा वाय इकडे घ्या, वाय स्क्वेअर मायनस वाय इज इक्वल टू कॉस एक्स. घ्या डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y, पुन्हा वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx मायनस सिंगल वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, कॉमन काय काढलं dy बाय dx. ब्रॅकेटमध्ये काय आलं आपल्याकडं 2y मायनस 1 मायनस साइन एक्स, ब्रॅकेट डिनॉमिनेटरला टाका, मायनस साइन एक्स अपॉन 2y मायनस 1. पण आपल्याला काय पाहिजे, साइन एक्स पॉझिटिव्ह पाहिजे आणि 1 मायनस 2y, म्हणजेच डिनॉमिनेटरमधून मायनस कॉमन काढावं लागेल आणि मायनसला मायनस इलिमिनेट करावं लागेल, तेव्हा तुम्हाला तुमचं प्रूफ मिळेल. नंबर 8ला एक्झॅक्टली हाच प्रॉब्लेम आहे, फक्त ज्या ज्या ठिकाणी कॉस आहे त्या ठिकाणी काय सांगितलं आहे, लॉग एक्स सांगितलं आहे. मग तुम्ही सोल्युशन लिहित असताना लॉग एक्स कॉस एक्सच्या ऐवजी काय आला परत इथं लॉग एक्स. स्क्वेअर केल्यानंतर या ठिकाणी सुद्धा किती आला तुमचा लॉग एक्स, हा वाय पलीकडे टाकला लॉग एक्स. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर इथं डेरिव्हेटिव्ह काय येण्याचा 1 अपॉन एक्स, मग 1 अपॉन एक्स dy by dx is equal to 1 upon x in bracket 2y minus 1. Hence proof. यातला क्वेश्चन 7 आणि 8चा वापर करून आपण CET JEE एक हिंट तयार करू शकतो. नंबर 7मध्ये काय होतं, y इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट कॉस एक्स प्लस अंडर स्क्वेअर रूट कॉस एक्स प्लस अंडर स्क्वेअर रूट कॉस एक्स अप टू प्लस इन्फिनिटी होता. आता कॉस हे एक फंक्शन आहे, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय होता तुमचा मायनस साइन होता, तो तुमचा न्यूमरेटरला आला होता. मग हिंट कशी तयार होईल आपली, इफ y इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट, एक फंक्शन म्हणजेच एफ ऑफ एक्स, अगेन एफ ऑफ एक्स, अगेन एफ ऑफ एक्स अप टू इन्फिनिटी, देन dy बाय dx. तर डेफिनेटली आपला dy बाय dx किती असतो, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. डिनॉमिनेटरला किती आला होता तुमचा 2y मायनस 1. मग या हिंटचा वापर करून आपण एंट्रन्सचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. एफ ऑफ एक्स म्हणजेच कोणतंही फंक्शन असेल. दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये इथं लॉग एक्स होता, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स करा, ऑब्झर्व इथं 1 अपॉन एक्स 2y मायनस 1. अशा पद्धतीने आपण ह्या हिंटचा यूज करू शकतो. नंबर 9, इफ y इज इक्वल टू एक्स रेस टू अप टू इन्फिनिटी, then we have to show that dy by dx is equal to y square upon x into bracket 1 minus log y. ज्या पद्धतीने आपण 7 आणि 8 सॉल्व केला त्याच मेथडने y इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स अप टू इन्फिनिटी, एक टर्म x सोडून वरच्या ज्या टर्म आहेत त्या काय कन्सिडर करायच्या आपल्याला y. एक्स रेस टू y आला म्हटलं की आपण काय घेणार, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. इकडं मिळालं आपल्याला लॉग y, लॉग एक्स रेस टू y. लॉगचा इंडेक्स हा त्याचा काय असतो कोइफिशियंट. मग लॉग y इज इक्वल टू y लॉग x आहे असा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण,
डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग वायचा डेरिटिव्ह 1/y इंटू dy बाय dx. इथं काय यूज करणार? u इंटू v. y ॲज इट इज. डेरिटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1/x. log x as it is. Derivative of y is dy by dx. ही टर्म आपण या बाजूला घेतली. 1/y dy by dx minus log x dy by dx is equal to y/x. कॉमन काय काढलं आपण? dy by dx 1/y minus log x is equal to y/x. पुढं डिनॉमिनेटर इक्वलाइज केला. माहीत झालंय तुम्हाला हे असं आलं की डिनॉमिनेटर इक्वलाइज करायचा, नंतरच तो ब्रॅकेट पलीकडे शिफ्ट करायचा. वायने इकडे मल्टिप्लाय केला. 1 मायनस वाय लॉग एक्स अपॉन वाय इज इक्वल टू y/x. dy by dx is equal to y/x into 1 minus y log x upon x. म्हणजेच y into y, y square upon x into bracket 1 minus y log x. आता आपणाला आन्सर मिळालं का? y square मिळाला, x मिळाला, 1 minus y log x. आणि इथं 1 मायनस फक्त कोण आहे? लॉग वाय. बघा पाठीमागं कुठंतरी वाय लॉग एक्सची किंमत काय आहे? लॉग वाय. मग ही आपल्याला ॲडजस्ट करता आली पाहिजे. एक्स इंटू ब्रॅकेट 1 मायनस वाय, वाय लॉग एक्सची व्हॅल्यू लॉग वाय. हेन्स प्रूफ.